अधिनियम 1888च्या कलमानुसार प्राथमिक आरोग्य सेवा रुग्णांना देणं हे महानगरपालिकेच्या प्रथम कर्तव्यामध्ये होतं। प्रथम कर्तव्याचा अर्थ असा की जो कर आम्ही लोकांकडून गोळा करू त्या कराच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांना या सुविधा देऊ। त्याच्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण आलं, रस्ते आले, वीज पुरवठा आला आणि प्राथमिक आरोग्य आलं। तुम्ही जर आमच्याकडनं तो कर गोळा करताय त्याच्या बदल्यात जर आम्हाला आरोग्य सेवा देणार नसाल तर मग आम्ही महानगरपालिकेचा कर कशासाठी द्यायचा हा मुद्दा आहे। आम्ही हेच वर सांगून आलोय की तुम्ही तुमच्या प्राथमिक कर्तव्यापासून स्वतःची सुटका करून देऊ शकत नाही प्रायव्हेटायझेशन करून। त्यामुळे आम्ही हे प्रायव्हेटायझेशन होऊ देणार नाही। आम्ही प्रशासनाला विनंती केली की हा जो काय तुम्ही हे केलं तो वेतन रद्द करा आणि याच्या उपर जर जबरदस्तीने कुठल्या माणसाला तुम्ही हे हॉस्पिटल दान केलं तर त्या हॉस्पिटलचा कुठलाही स्टाफ या हॉस्पिटल पर्यंत पोहोचवणार नाही याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक। 2-4 लोकांना जर आम्ही कानपडत मारली तर मग आम्हाला दोष देऊ नका। प्रोटेक्शन हॉस्पिटल पर्यंत असतं, घरी जाता येतं नसतं, तिथे स्टाफने पण लक्षात ठेवायचं। एकंदर आपण पाहिलेलं मंचावर बोललोय की इकडे महापौर नाही, इकडे नगरसेवक नाही, कुठे त्यासाठी कुठे प्रशासक जो आहे त्यांना वेगवेगळ्या महाजनांसाठी उल्लेख केला। हो, आता मला सांगा ना, खरं तर ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी कुठे लागली पाहिजे? ही पॉलिसी महानगरपालिकेमध्ये ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सभागृहाला आहे। जर सभागृह अस्तित्वात नाही तर तुम्ही पॉलिसी ठरवू कशी शकता? जर ठरवली तर विधानसभेने त्याची मंजुरी घेतलीत का? या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे कायदेशीरित्या तर चूकच आहे पण मॉरली पण चूक आहे। प्रायव्हेटायझेशन जे झालंय ते ह्याच्या खूप अगोदर झालेलं जे परमिशन काढले गेले। आज ठाकरे गट सुद्धा लोकांना भेटतंय ज्या प्रायव्हेटायझेशन होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते यापेक्षा दुसरे कसं काय होतं? 2019ला हा प्रस्ताव तयार झाला। आज जे बोलले फिरतात आज आमच्या मोर्चाचे दानवे तिथे गेले आयुक्त आज जा झाली का दानवेला? इतके दिवस काही दानवे झोपा काढत होते? हे ज्या वेळेला याची सुरुवात महानगरपालिकेची वाट लावायची सुरुवात खऱ्या अर्थाने करू केली असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पेंगुइन गँगनी केली। पेंगुइन गँगच त्याला जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला। आणि आता आलेलं सरकार काहीतरी चांगलं करायला असं वाटत होतं पण त्यांचीच रिव्हर्स आहे। त्यामुळे प्रायव्हेटायझेशन रद्द केलं पाहिजे आमची मागणी आहे आणि याच्यासाठी आमचं रक्त चाललं तरी आमची तयारी आहे। आज इतर भारतीय सेनेचे विकास शुक्ला यांनी शुक्ला यांनी मनसेची मान्यता रद्द व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आपण त्यावर ट्विट देखील केलं। तर मुळात असं आहे आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी एकदम बहिर होणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईकडे महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न तरी करत असं मला वाटतं का? कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांच्याच पिट्टूवर जे कोण आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करू। सिद्धिविनायक परिसरातील मेट्रोच्या सिद्धिविनायकराव हा काँग्रेसमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। तो उपयोग तर मराठीत झाला पाहिजे। मेट्रो चालवायची तर दोन मराठीत पाहिजेच। कसं आहे की भगवती प्रायव्हेटायझेशन चालू आहे PPP तत्वावरती ते प्रायव्हेट करतात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप। मला वाटतं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नसून ही पॉलिटिकल प्रायव्हेट पार्टनरशिप आहे। त्याला एखाद्या धनाढ्याला मोठ्या हॉस्पिटल चालणाऱ्या माणसाला हे हॉस्पिटलच्या घशात टाकायचं त्यांनी काय होणार आहे? सामान्य जनता पालघरपासून या भगवती हॉस्पिटल येते, पालघर ते गोरेगाव एवढं मोठं हॉस्पिटल कुठेच नाहीये। या परिस्थितीमध्ये तुम्ही हे प्रायव्हेट केलं तर त्यांनी जायचं कुठे? म्हणजे कुठे हॉस्पिटल नाहीये। जवळजवळ 500 बेडचं हॉस्पिटल बनतंय महानगरपालिकेच्या पैशाने करलंय आणि आता त्याला प्रायव्हेट करणार। 150 खाट फक्त 150 खाटा ज्या आहेत त्या फक्त पब्लिकसाठी आहेत ना त्याच्यामध्ये पण अल्प दरात जे आपल्याला 10 रुपयाच्या केस पेपर काढल्यावर फ्री हॉस्पिटल चालायचं ते आज प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जाणार आणि 50% सवलती मिळणार आपल्याला। हे जर प्रायव्हेटायझेशन झालं तर इकडच्या स्थानिक लोकांना म्हणजे ते फक्त मराठी असं नाहीये, मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम सर्व या हॉस्पिटलला येतात
आणि गरीब जनता याचा लाभ घेते, त्यांना पूर्ण त्रास होणार आहे. या प्रायव्हेटायझेशनला मनसेचा पूर्ण विरोध आहे. जर झालं तर आमची पूर्ण गेटवरती ताकद उभी राहील. कोणता डॉक्टर येतोय आणि कोणता प्रायव्हेट मालक येतोय ते आम्ही बघतो, त्याला सडेतोड उत्तर मिळणार.